कटोरी कशा पद्धतीने वाढवायची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। ही जी कटोरी आहे आपल्याला वाढून घ्यायची असती। वाढून घेतल्याच्या नंतरच आपल्याला अस्तर किंवा ब्लाउज कट करायचा असतो। कटोरी कशा पद्धतीने वाढवायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। आता ही जी कटोरी आहे ते घेतलेली आहे। कटोरी कट करता वेळेस अशा पद्धतीने सोयीशा होती। इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा, अशा पद्धतीने होते। त्याच्यानंतर पलटून घ्यायचं आहे कटोरी आणि इथं कटोरी कार्ड पेपरवर ठेवल्याच्या नंतर क्रॉसमध्ये कटोरी ठेवायचा नाही, एकदम सरळ ठेवायचा आहे आणि जशास तसं एक कटोरी मार्किंग करून घ्यायचं आहे। दुसऱ्या कार्ड पेपरवर उमटून घ्यायचं आहे। वाकडी किंवा क्रॉसमध्ये कटोरी ठेवायचा नाही, एकदम सरळ ठेवलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता। आता हे कटोरी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वाढवून दाखवते। फिटिंगच्या साईडने अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे। हुक्काच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करायचं आहे। गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता। फिटिंगच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे। हुक्काच्या साईडने 1 इंचवर मार्किंग केलेली आहे। गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंच मार्किंग केलेली आहे। 1 इंच जिथं आपण मार्किंग करून घेतलेली आहे 1 इंचवर, तिथून क्रॉसमध्ये इंची टेप पकडायचा आहे। क्रॉसमध्ये इंची टेप पकडून 2.5वर मार्किंग करायचं आहे, फक्त 2.5वर। त्याच्यानंतर पट्टीने रेष ओढायचा आहे अशा पद्धतीने आणि गोल असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। कटोरी वाढवण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायचा आहे। आता व्यवस्थितपणे हे कटोरी कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे मैत्रिणींनो। 32 साईज ब्लाऊजची पेपर कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे। खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे। तुम्ही इथं बघू शकता। हे बॅक साईड आहे ब्लाऊजची आणि हे फ्रंट साईड आहे। हे क्रॉस पट्टी आहे आणि ही कटोरी आहे आपण वाढून घेतलेली। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा।